नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत श्री शिवलीला अमृत कथासार मधील 7वा अध्याय. या अध्यायामध्ये 2 गोष्टी आहेत. पहिली कथा आहे सुमेध सोमवंत कथा आणि दुसरी सुमती भद्रायू कथा. तर आपण हा अध्याय 2 भागामध्ये स्प्लिट करूया. त्याआधी सर्वांनी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही कथा इतर लोकांना शेअर करा. थँक्यू. सो लेट्स स्टार्ट. कथेचं नाव आहे सुमेधा सोमवंत कथा, सुमती भद्रायू कथा, शिवयोगी कथा आणि शिवयोगीने दिलेले नीतिधर्म उपदेश. श्री गणेशाय नमः. किशोर चंद्रशेखरा पार्वतीपते तुझा जय असो. सर्पांचे भूषण धारण करणाऱ्या अग्निस्वरूप तृतीय नेत्र असणाऱ्या श्री शंकरा, तुझी लीला विचित्र आहे. अपरिमित सूर्यांसारखे तुझे तेज आहे. तू विश्वव्यापक व विश्वनाथ आहेस. तू रमापतीला प्रिय असून भूतांचा अधिपती आहेस. तू अनंत अमूर्त व मूर्तिमानही आहेस. विश्वाचा पती अर्थात पालक आहेस. तू परमानंद पंचानन परात पर असून परम पावन, परम मंगल, परब्रह्म, क्षीरावरील फेसासारख्या शुभ्र वर्णाचा असा असून तुझ्या ठिकाणी गणेश, षडानन, पार्वती, गंगा व सर्प मिळून अनेक नेत्र आहेत. हे दयाळा, तू कृपेने मंदस्मित करीत आहेस. तू 6व्या अध्यायात श्रीधराकडून परमश्रेष्ठ असे सिमंतिनीचे आख्यान वर्णन करून घेतलेस. श्रीधराच्या मुखाने तूच तुझे गुण वर्णन करतोस व सुताच्या मुखाने व्यासरूपाने तूच रसाळ पुराण कथा श्रोत्यांना ऐकवितोस. अशी स्तुती ऐकून शंकराने एक कथा सांगण्यास प्रेरणा दिली. विदर्भ नगरात वेदमित्र नावाचा एक सुशील ब्राह्मण राहत होता. वेदमित्राला सुमेधा नावाचा पुत्र होता. वेदमित्राचा परमप्रिय मित्र सारस्वत नावाचा ब्राह्मण होता. त्याला सोमवंत नावाचा पुत्र होता. दोघे मित्र दशग्रंथी ब्राह्मण होते आणि दोघे मुलगेही परस्परांचे घनिष्ठ मित्र असून वेदादी सर्व विद्यात पारंगत होते. ते मुलगे 16 वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे जनक त्यांना म्हणाले, मुलांनो, तुमची विद्या झाली आहे. आता तुम्ही राजाकडे जा व त्याला आपली विद्या सादर करून त्याच्याकडून धन मिळवा. मग योग्य वधू पाहून तुमचे विवाह करून देऊ. पित्राज्ञा घेऊन ते दोघे विदर्भ राजाला भेटले. त्याच्या समोर त्यांनी आपली विद्या वैभव प्रकट केले. राजा प्रसन्न झाला. त्यांना उत्तम पारितोषिके द्यावीत असे त्याच्या मनात होते. पण त्याने मनाशी ठरवले की या दोघांची थोडी विचित्र परीक्षा घ्यावी. तो त्यांना म्हणाला, मी एक प्रकारे तुमची परीक्षा घेणार आहे. मान्य आहे का? ते म्हणाले, मान्य आहे. राजा म्हणाला, तर मग सांगतो ते ऐका. नैषेधपुरीचा राजा चित्रांगद याची साध्वी पत्नी मोठी शिवभक्त आहे. शिवपार्वतीची उपासना करून ती दाम्पत्यांचा सन्मान करते. पूजा, भोजन, भेटवस्तू आदींनी संतुष्ट करते. तुमच्यापैकी एकाने स्त्रीरूप घ्यावे व आपण एक पतिपत्नी आहोत म्हणून तुम्ही तिच्याकडे जावे. ती तुम्हाला जे द्रव्य देईल ते तुम्ही आणून दाखवा. म्हणजे तुम्ही खरोखरच सर्व विद्या पारंगत आहात असे मी मानीन आणि तुम्हाला भरपूर द्रव्य देईन. माता, पिता, गुरु व राजा यांचे वचन कधीही अमान्य करू नये. ते दोघे म्हणाले, महाराज, हे कर्म निंद्य आहे. स्त्री वेशधारी पुरुष पाहताच स्नान करावे, नाहीतर स्त्री वेशधारी व पाहणारा पुरुष दोघेही अधपात पावतात. वेश घेणारा तर पुढे कित्येक जन्मात स्त्रीच होतो. हे अनुचित कर्म न करता आम्ही आमची विद्या दाखवून धन मिळवू. विद्या ही मातापित्याहून वेगळी आहे. ती प्रवासातही रक्षण करणारी आहे. पंडितांची ती माताच आहे, कामधेनूच आहे. जो विद्याहीन असतो त्याचा जन्मच व्यर्थ. त्याचे मुखही पाहू नये. विद्येला राजे लोकही वंद्य मानतात. विद्वानांचा बहुमान करतात. आम्ही स्त्रीवेश धारण न करता धन चांगल्या मार्गाने मिळवू. राजा म्हणाला, तशी तुमची विद्या मला कळलीच आहे, पण तुम्ही वेषांतर किती उत्तम प्रकारे करता याची कसोटी पाहायची आहे. राजाने फारच आग्रह केला तेव्हा ते दोघे कबूल झाले. त्यापैकी एकाला राजाने स्त्रीवेश दिला. त्यांना नैषेध देशात सोमवारी सायंकाळी पोहोचतील अशा बेताने पाठवले. सिमंतिनीने जेव्हा ते दाम्पत्य पाहिले
तेव्हा ओळखले की या दोघात कोणीही स्त्री नाही. ही सिमंतिनी तीच आहे जिची कथा आपण 6व्या अध्यायात ऐकली होती. तर पुढील कथा पाहूया. दोघे पुरुषच आहेत, पण तिने तसे दिसू न देता ते दाम्पत्य म्हणजे शिव आणि पार्वती आहेत अशा संकल्पाने त्यांची पूजा केली. त्यांना भोजन दिले, वस्त्रे भूषणे दिली, सत्कार करून त्यांना बोळविले. ते तेथून निघाले व मार्गाने जाऊ लागले. राजाची अट आपण पूर्ण केली अशा आनंदात ते चालले होते. स्त्री वेशधारी मागून चालला होता व पुरुष पुढे चालत होता. गाव सोडून ते अरण्याच्या मार्गाने जाऊ लागले. तेव्हा मागील तरुणाला आपले शरीर बदलले आहे व आपण स्त्री झालो आहोत हे लक्षात आले. त्याचबरोबर त्याच्या ठिकाणी जबरदस्त कामवासना उत्पन्न झाली. ती आता कामविव्हळ स्त्री होती. ती पुढच्याला पती समजून कामपूर्तीची याचना करू लागली. त्या दोघांनी सिमंतिनी समोर दाम्पत्य म्हणून नाटक केले ते असे वठले होते. सिमंतिनीच्या तपोबलाने त्या तरुणाचे खरोखरच स्त्रीत रूपांतर झाले होते. ती स्त्री वारंवार तरुणाला शरीर संगाची प्रार्थना करू लागली. तेव्हा तो म्हणाला, अरे तू हे काय बरळत आहेस? हे नाटक राजापुरते व सिमंतिनी पुरतेच होते. तू व मी मित्र ब्रह्मचारी आहोत, काहीतरीच बडबडू नकोस. तेव्हा त्या स्त्रीने त्याला आडमार्गाला नेऊन आपण शरीराने खरोखरच स्त्री असल्याचे निदर्शनास आणले. तो झिडकारू लागला तरी आपले अवयव दाखवून ती स्त्री त्याच्याशी लगट करू लागली. जरी तो तरुण समजून चुकला की आपल्या मित्राचे खरोखरच स्त्रीमध्ये रूपांतर झाले आहे, तरी त्याचे चित्त शुद्ध राहिले. त्याच्या मनात विकार उत्पन्न झाला नाही. अशा प्रकारे एकांतात निर्जन ठिकाणी वश होऊन परस्त्री कामयाचना करीत असतानाही ज्या तरुणाचे मन शुद्ध राहिले तो धन्य होय. सत्यवचनी, विद्यावंत, तरीही विनयी आणि गर्वरहित, निर्विकार राहणारा पुरुष खरोखरच शंकरासारखा होय. लोकांनी कटू वचनांनी कितीही निंदा केली तरी खेद न मानता आनंदात राहतो तो साक्षात शंकरच होय. दुसऱ्याचे दोष पाहिले किंवा दिसले, निरंतर ऐकले तरी ते जो दुसऱ्यांजवळ बोलत नाही तो शंकर स्वरूपच जाणावा. स्त्री पुरुष भेद मनात न आणता जो सर्व चराचर गुरुरूपात पाहतो आणि आपले तप दान पुण्यकृत बोलून दाखवत नाही तो शिवस्वरूप जाणावा. पंडित व मूर्ख यात भेद करून जो एकाचा सत्कार व दुसऱ्याचा धिक्कार करत नाही तो आणि आपली कीर्ती लोकात व्हावी अशी इच्छा मनात बाळगत नाही तो साक्षात शंकरच जाणावा. स्वतःचा अभ्यास लोकात मिरवत नाही, लोकांना शिष्य करावे हा हेतू ज्याच्या मनात नाही आणि कोणाबरोबर एकांतात राहायला आवडत नाही तो शंकरच जाणावा. ज्याच्या चित्तवृत्ती विरून गेल्या आहेत, भ्रांती नष्ट झाली आहे, अखंड समाधी आहे, सर्वस्व गेले तरी जो खंती करीत नाही तो साक्षात शंकरच जाणावा. असे पुरुष साक्षात ब्रह्मानंदच. आपण त्याच्या पायी पादुका होऊन राहावे हेच योग्य, असे श्रीधर कवी म्हणतो. वेदमित्राचा मुलगा खरा साधू होता. त्याने धैर्याने त्या स्त्रीरूप झालेल्या सारस्वत पुत्रास समजवले की आपण आपल्या गावी जाऊ, मग याचा विचार करू, असे सांगून त्याने त्या स्त्रीला घरी आणले. मग त्याने झालेला सर्व प्रकार सारस्वत ब्राह्मणास सांगितला. तेव्हा सारस्वत ब्राह्मण छाती पिटीत राजाकडे गेला आणि मोठ्या मोठ्याने ओरडून राजाला फार बोल लावू लागला. माझा विद्वान एकुलता एक पुत्र तू नष्ट केलास. केवढा घात केलास हा. माझा निर्वंश केलास. तुझे तोंड काळे हो. झालेली अघटित घटना वेदमित्राच्या मुलाने राजाला सांगितली. तेव्हा राजाने लज्जेने मान खाली घातली. खोटे केले ते खरे कसे झाले याचे त्याला कोडे पडले. मग राजाने सर्व ब्राह्मणांना बोलवून आणले व त्यांना प्रखर अनुष्ठान करून सोमवंतास पुन्हा पुरुषत्व आणून देण्यास सांगितले. विप्र म्हणाले, महाराज हे काम आमच्याने होणार नाही, ही ईश्वरी लीला आहे. तेव्हा राजाने देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी मोठा यज्ञ मांडला. 7 दिवस राजा निराहार राहिला. देवी प्रसन्न झाली व म्हणाली, राजा तू वर माग. राजा म्हणाला, सोमवंत स्त्री झाला आहे, त्याला पुन्हा पुरुषत्व मिळावे. देवी म्हणाली, ही गोष्ट घडणे शक्य नाही. सिमंतिनी महातपस्विनी आहे, तिच्यापुढे माझे कर्तृत्वही कमीच. राजा ही स्त्रीच राहू दे. सुमेधा हाच हिचा वर आहे. त्यांना एक दैवी गुण असलेला पुत्र होईल.
तो वेदपरायण होईल. देवीची आज्ञा मानून सुमेधा व सोमवंती यांचे लग्न राजानेच लावून दिले आणि योग्य समयी त्या दाम्पत्यांना पुत्रही झाला. धन्य ती सीमंतिनी, तिच्या संकल्पाने जे घडले त्यात देवी पार्वतीनेही बदल केला नाही. पुढील कथा या अध्यायाच्या दुसऱ्या भागात येईल, ज्यामध्ये सुमती व भद्रायूची कथा आहे. ती कथा ऐकायला विसरू नका. कृपया या व्हिडिओला लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू अँड बाय.